नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग। मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो की बाबा गावरान मेवा किंवा बाहेर पडलं पाहिजे, भेटलं पाहिजे, फिरलं पाहिजे। तर बरेच लोक असं म्हणत असतील की बाबा हा उठलाय आज आणि निघालाय। तर मित्रांनो, असं काही नाही आहे। मी पहिल्यापासूनच असं आहे आणि आपल्या सभोवताली जो काही निसर्ग आहे त्या निसर्गाचा आनंद घेण्यावर मी जास्त विश्वास ठेवतो। आजचा जो व्हिडिओ आहे हा जवळपास 8 ते 9 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये माझे 2 जवळचे मित्र निलेश भोपळे आणि करण कांबळे असं तिघजण आम्ही फिरायला गेलो होतो। आणि ते फिरता फिरता आम्हाला एक अतिशय सुंदर असा रानमेवा सापडला, जो ह्या झाडावर लागतो आणि बरीच लोक ह्याच्यापासून लांब पळतात, कारण हा जितका खायला गोड असतो तितकंच जर आपण याची कळ काढली तर खूप फोडून काढतो, म्हणजेच मव्हाचं पोळ। तर मित्रांनो, झालं असं होतं की आम्ही सहज फिरायला म्हणून आलो होतो। मग आमच्याकडं ना खुरपं होतं ना काय होतं, काही नव्हतं। तर सहज फिरायला येताना माझ्या मित्राला दिसलं महू, आणि हे झाड होतं काजूचं। आता ह्या झाडावर महू दिसले आणि आम्ही तिथं गप गुमान तिथून गेलोय असं कधीच होत नाही, कारण मला महू काढायला खूप आवडतं आणि माझ्या मित्रांना मव्हाचा मध खायला खूप आवडतं। तर म्हटलं कसा काढायचा, तर शेजारी एका भुजगावण्याला ही माझ्या अंगात दिसणारी पांढरी जी डांगरी आहे ही डांगरी अडकली होती। तर म्हटलं हीच अंगात घालूया आणि तोंडाला मास्क लावून वरचं धापी तोडूया। आता माझ्या मित्रांचं म्हणणं होतं की हातान तोडणार कसं, खुरपं तर नाही। पण भाऊ, आपण कलंदर माणूस आहे, आपण काही करू शकतो। तर बघा, हे असं महू आणि एवढी मोठी ढापी मी काढली होती। दिसायला एकदम सुंदर महू होतं, कारण जे देवचाळ वगैरे असे मोठे महू असतात त्याच्यापेक्षा टेस्टला भारी हे अशी महू लागत असतात। तर तुम्ही बघू शकताय, पांढरीखड मव्हाचं पोळं होतं आणि हा त्याचा कांदा, आमच्याकडे कांदा म्हणतात त्याला। तर बघू शकताय, जबरदस्त मध होता, म्हणजे ते बघायला एवढं खतरनाक वाटत होतं की ते मग खाण्यात काय चव, म्हणजे काय टेस्ट असेल सांगू शकत नाही मित्रांनो। आणि मित्रानं माझ्या पानाचंच एक भांडं केलं, म्हणजे एक टोपण टाईपमध्ये, आणि त्याच्यात हा मध घेतला। आमच्याकडे असंच करून आम्ही खातोय आणि जबरदस्त अनुभव होता त्या दिवसाचा, एक नंबर। आणि काय त्या मधाची टेस्ट होती, अरारारारा, एकदम खतरनाक। तर असंच ते क्षण होते जुने, जे आज सुद्धा आठवतात। आज सुद्धा वाटतं उठावं आणि असंच फिरायला जावं, आणि जर वेळ मिळाला तर मी नक्की जातो। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच गमती जमती करत राहा। पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओची क्वालिटी जरी 2G असली तर ते जीवन होतं ना, ते 10Gपेक्षा सुद्धा जास्त होतं। म्हणजे जी तंत्रज्ञान सध्या नाही आहे, तसंच जी मजा आज नाही आहे ती मजा आम्ही त्यावेळी करत होतो, कारण त्यावेळेचं जगणं, राहणं, अपेक्षा फक्त प्रत्येक क्षण आनंदात कसा जगता येईल ह्याच्यासाठी होता। तर जर व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला कमी वाटली तर त्याच्याविषयी राग मानून घेऊ नका, कारण त्यावेळी जो काही मोबाईल उपलब्ध होता त्याच्यावर हा व्हिडिओ शूट केला होता। तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटद्वारे हे कळवा की व्हिडिओ कसा वाटला।